आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखा सिरसाळ्याच्या वतीनं आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकाश गायकवाड यांना आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे। याच्या मागची महत्त्वाची आणि कारणं आहेत की देशामध्ये भाजपसारखा जो पक्ष आहे ज्यांनी शेतकरी विरोधी धोरणं घेतलेली आहेत, कामगार विरोधी धोरणं घेतली आहेत आणि बहुजनाच्या विरोधातली धोरणं घेऊन एकंदर जातीजातीत भांडणं लावण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि म्हणून अशा जातीवादी भाजपसारख्या पक्षाचे मित्र पक्षचे उमेदवार या ठिकाणी सिरसाळ्यामध्ये आज उभे आहेत। अशा वेळेला या ठिकाणी ही गरज निर्माण झालेली आहे की जिथं बहुजनाचं नेतृत्व करणारं, बहुजनाचे काही कारण ऐकून घेणारं अशा पद्धतीचा एक उमेदवार या ठिकाणी आहे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून। आणि जे वंचितची जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेला आणि वंचितचं नेतृत्व जे प्रकाशजी आंबेडकर यांच्या विचाराला, त्यांच्या नेतृत्वाला त्यांचा सन्मान राखून आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांना अतिशय विचारपूर्वक या ठिकाणी आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे। सिरसाळ्यातल्या जनतेनं आमची विनंती आहे की जास्तीत जास्त मतांनी त्यांचं अंगठी हे चिन्ह आहे आकाश गायकवाड यांचं, त्याला मतदान जास्तीत जास्त करावं, भरघोस मतांनी त्यांना विजयी करावं असं नम्र आव्हान आम्ही जनतेला करत आहोत। नक्कीच आपल्यासोबत वंचितचे अमोलजी किरवले आहेत। आज तुम्हाला कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला, काय सांगाल? आज रोजी ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कम्युनिस्ट पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे। सर्व चारही बाजूचा विचार करून त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकाशभाई गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्व कम्युनिस्ट परिवाराचे, वंचित बहुजन परिवाराकडून हार्दिक आभार। एवढंच म्हणतो की येथील सर्व बहुजनांनी एक होऊन कोणत्याही जातीपातीच्या राजकारणामध्ये न घुसता कधीही आपल्या गावच्या विकासाच्या वाटचालीकडे वाट करावं। वंचित बहुजन आघाडी जे विकास थांबलेला आहे ते आजव्या धावत्या गतीने पूर्ण करेल एवढं आश्वासन देऊन सर्वांचे आभार व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडीचा अमोलराव, हे कुठंतरी जातीकडं, धर्माकडं राजकारण चाललं, ह्याच्याकडे काय आपल्या कसं बघतात? आमची जी पोटनिवडणूक आपण बघितलेली आहे त्यामध्ये गावच्या विकासावर न बोलता हा हिंदू तो मुस्लिम, हा छोटा तो मोठा, ह्याच्याकडे जाता त्याच्याकडे जाता, फक्त ह्याला इकडून वरून सपोर्ट आहे, ह्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे, ह्याच्याकडे आज आपण सगळी जनता गेलेली बघत आहात। हे हा विचार न करता कोण विकास करतोय का, कोण विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय का याकडे लक्ष देऊन आपल्या इथं सुजान मतदार ह्यांनी नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे आकाशभाई गायकवाड यांच्या अंगठी या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने विजय करा। विजय केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यानंतर येथील विकासाच्या कामाची गती तुम्ही बघा अवघ्या मनगटाला, कारण की वंचित सोबत सगळा युवक जुडलेला आहे। युवक हा शासनाला हादरवू शकतो, युवक शासन करते जमात पलटवू शकतो, शासन ही नवीन निर्माण करू शकतो। याकडे लक्ष देऊन सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला एक वेळेस विश्वासात घेऊन बघा, कारण की आतापर्यंत सर्व पक्ष तुम्ही बघितलेले आहेत। आतापर्यंतची पिढी चुलचा गेला, पुतण्या आला, पुतण्या गेला, भाऊ आला, भाऊ गेला, काका आला। आपण घराण्याशाही मोडायचा विचार करत आहोत, ती बुडापासून मोडली पाहिजे। ग्रामपंचायतमध्ये आधी बघा की प्रत्येक पिढीचाच आज सदस्य आहे। आतापर्यंत सरपंच होता त्याचा सदस्य आहे, आतापर्यंत काका सदस्य होता त्याचा पुतण्या आता सदस्य आहे। हा विचार केला पाहिजे तरच गावचा विकास होईल एवढं बोलतो। आणि सर्व सरकारांना, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, या सर्वांना आवाहन करतो की कोणत्या जातीवाद्याला बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर असणाऱ्याच पक्षाला तुम्ही निवडून दिलं पाहिजे। अर्थातच वंचित बहुजन आघाडीच्या अंगठी चिन्हापुढे बटन दाबून भरघोष मताने विजय करा।